नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिवछत्रपतींनी गनिमी काव्याची युद्धनीती जी होती ती यशस्वी केली गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून. दिवाळी सण हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो आणि याच दिवाळीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आगळीवेगळी प्रथा आहे, ती म्हणजे शिवछत्रपतींचे जे काय गडकोट किल्ले होते त्या गडकोट किल्ल्यांची प्रतिकृती जी आहे ती साकारली जाते. बालचमूंचा उत्साह जो असतो तो प्रचंड प्रमाणाचा वरचा उत्साह असतो हे गडकोट किल्ले साकारताना. मी आता आहे कोल्हापुरातील शाहूपुरी येथील घोरपडे गल्ली येथे, ज्या ठिकाणी प्रतापगड जो होता त्याची प्रतिकृती साकारलेली आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे 10 नोव्हेंबर 1659ला शिवछत्रपतींनी प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानचा पाडाव केला. हा इतिहास सर्वश्रुत आहे. ह्याच प्रतापगडची प्रतिकृती हुबेहूब साकारण्याचा इथल्या तरुणांनी प्रयत्न केलेला आहे, इथल्या बालचमूंनी प्रयत्न केलेला आहे. आणि या बालचमूंचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या ऐक्याचं प्रतीक असणारं हे इथली सगळे बालचमू आहेत. दोन्ही धर्मातील हे बालचमू आहेत जे एकत्र आलेले आहेत आणि शिवछत्रपतींचा इतिहास जो आहे तो जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ही प्रतापगडची जी प्रतिकृती त्यांनी साकारलेली आहे ती कशा पद्धतीने साकारली आणि प्रतापगड जो आहे त्या प्रतापगडवरच्या वास्तू कशा प्रकारच्या आहेत आणि त्या वास्तूंची नावं कशा प्रकारची आहेत आणि सद्यस्थितीला प्रतापगड जो आहे तो कसा दिसतो. आपल्याबरोबर साठे सर आहेत, ज्यांनी या प्रतापगडचा भौगोलिक अभ्यास केला आणि हा किल्ला जो आहे तो मातीचा किल्ला या ठिकाणी साकारलेला आहे. साठे सर, काय सांगाल प्रतापगडची आपण प्रतिकृती जी साकारलेली आहे त्याबद्दल? प्रथमतः जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. आम्ही काय केलं की आम्हाला आजपर्यंत मी किंवा आमच्या मुलांनी प्रतापगड प्रत्यक्षात पाहिला नाही, तर यूट्यूबच्या सर्व ब्लॉगचा याचा अभ्यास करून आम्ही ही प्रतिकृती साकार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी हे आमचे सर्व म्हणजे हा आहे छोटा, ही मुलगी आहे, म्हणजे मुलं मुली सर्व आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून हा प्रतिकृती एक 15-20 दिवसात हा साकार केलेला आहे. तर काल आम्ही काय केलं, 10 तारीख काल शिवप्रताप दिन म्हणून काल आम्ही साजरी केली. रात्री तो पूर्ण देखावा रात्री दाखवला होता. तर हा आम्ही अभ्यास केला आणि कसं केलं की बाबा आता सद्यस्थितीला ह्या प्रतापगडावर ह्या वास्तू आत्ता नाहीत, ज्या मोडकळीस आल्या त्यांच्या काहीतरी खुणा आहेत, त्यावर आम्ही प्रतिकृती एक साकार करण्याचा प्रयत्न केला की बाबा राजदरबार कसा असावा, राजवाडा कसा असावा, मनोरे कशा असावे. म्हणजे ही सर्व प्रतिकृती तुम्ही पाहिली तर बाजारपेठ, प्रत्येक सैनिक म्हणजे सेनापती, सरसेनापती, नाईक, सरनाईक या सर्वांच्या प्रतिकृती घेतल्यात आणि आपण स्वराज्य संकल्पक, स्वराज्य जननी, स्वराज्य संस्थापक, स्वराज्य रक्षक, स्वराज्य राजश्री हे सर्वांच्या आराध्य दैवत असलेले सर्वांचं हे केले. आता इथून तुम्ही आत आला, इथं आताच्या घडीला या जागेवर वाहनतळ आहे. म्हणजे सध्या प्रतापगड कसा आहे तो आपण जाणून घेऊयात. याच्यामध्ये बालेकिल्ला असेल, त्याच्या पुढचा पडकिल्ला असेल, त्याचबरोबर बुरुज आहेत प्रतापगडवरती, ते कशा प्रकारचे आहेत, त्या काळामध्ये अस्तित्वात बाजारपेठ कशा प्रकारची होती ते सुद्धा इथं हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच हिंदवी स्वराज्यामध्ये ज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे ते म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे असतील, शिवछत्रपतींचे वडील स्वराज्यजननी जिजामासाहेब असतील, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज असतील, त्यांचे फोटो या ठिकाणी आहेत आणि ते वेगळ्या प्रकारचे आहेत. स्वराज्य संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या ठिकाणी आहे आणि तो फोटो एक पेंटिंग स्वरूपातला आहे. तो त्या फोटोचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा सुद्धा फोटो आहे आणि कोल्हापूरचा एक वैभव म्हणायला हरकत नाही ते म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा सुद्धा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर एकंदरीत हिंदवी स्वराज्यामध्ये ज्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे या सर्वांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत. पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे बोलूयात, ते म्हणजे प्रतापगडची प्रतिकृती आपण पाहतोय आणि या प्रतिकृतीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या साकारलेल्या त्या आपण जाणून घेऊयात. आत्ता तुम्हाला फ्रेममध्ये सध्या जे समोर दिसतं ते टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेऊयात. हाच मेन महाद्वार. इथून तुम्ही आत आला की सैनिकांना म्हणजे जर अचानक ह्या किल्ल्यावर हल्ला झाला, मोठा सैनिक यायला लागले सर्व, तर काय झालं की अफजल खान जेव्हा आला तेव्हा त्याला ह्या जंगलातून हा भोरप्या डोंगर, हा सह्याद्री ज्यावर महाराजांनी 300च्या वर किल्ल्यांची पाहणी केली, तो हा सह्याद्री दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर ही कृष्णा खोरं, ज्या खोऱ्याच्या शेजारी ह्या सगळं आपली स्वराज्याची राजधानी वसली, हेच कृष्णा खोरं आणि यातील हा भोरप्या डोंगर, त्यावर हा किल्ला महाराजांनी पूर्ण तटबंदी केली. असा एकच असा किल्ला आहे की बाबा तुम्ही आपला
कोणताही किल्ला दुसरा पाहिजे म्हणजे एकंदरीत वाईला तळ पडलेला होता अफजल खानाचा. त्याच्यानंतर हा जो गड आहे तो भोरप्या डोंगरावरती साकारलेला आहे आणि जावळीचं खोरं जे आपण म्हणतो ते तुम्ही इथं साकारलेलं आहे. सह्याद्रीमध्ये जावळीचं खोरं ज्याला मानलं जातं त्याच्या बाजूलाच हा किल्ला बसलेला आहे. जावळीच्या खोऱ्याचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही तिथं सूर्यप्रकाश जो आहे तो जमिनीपर्यंत पोहोचत नाही अशा प्रकारे प्रचंड विस्तीर्ण असणारं ते जंगल आहे ते त्या बाजूला साकारलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण थोडंसं जवळ जाऊन बघूयात. प्रतापगडचं वैभव जे आहे ते म्हणजे त्याचा बुरुज जो आहे तो एक वेगळ्या प्रकारचा आहे. निशाणीचा बुरुज जो आहे तो साकारलेला आहे. तिथून तुम्ही तिथं आला तर हा गोमुख दरवाजा म्हणजे ज्या वेळेला मधोमध गेलेला आहे तो गोमुखचा दरवाजा म्हणजे तिथून तो सैनिक आला तर तो चाचपडला जातो की बाबा बालेकिल्ला कुठं आहे आणि आपण जातोय कुठं. त्यामुळे तो बुर्जाला रस्ता केलाय की तो येणारा शत्रू हा फसला पाहिजे. आणि ह्याच्यावर एक असं होतं की बाबा कुठलाही राजवाड्याचा दरवाजा तोडायचा म्हणलं तर जंगलात जायचं, मोठं लाकूड घ्यायचं, 40-50 जणांनी जायचं आणि त्या दरवाजावर जोरात आपटायचं. पण गोमुख दरवाजा असल्यामुळे असं करता येत नाही. एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे दूरच्या डोंगरावरून त्या पुढच्या डोंगरावर तोफेचा मारा करायचा मेन दरवाजावर. पण इथून तुम्ही पाहिलं तर तो मेन दरवाजा दिसत नाही गोमुखचा. गोमुख दरवाजा जो आहे तो रायगडवरती सुद्धा अशाच प्रकारचा आहे. थोडासा वक्राकार स्वरूपाचा असतो त्यामुळं हत्ती असेल किंवा बाकीचा लाकडाचा वापर केला तर दरवाजा जो आहे तो पटकन तुटत नाही. त्यावरून वर गेला तुम्ही तर आताच्या ह्याच्यात एक दरवाजा तिथं एक हे आहे तो आपण बालेकिल्ल्याचा दरवाजा तिथं असावा असं आपली संकल्पना होती. आणि तो बालेकिल्ल्याच्या आत आला की तुम्ही तो राजदरबार आहे. थोडंसं टप्प्याटप्प्यानं अजून जाणून घेऊयात. मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवते सर्वांना. हा समोरचा बुरुज आहे तो निशाणीचा बुरुज. प्रतापगडचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रतापगडचा फोटो आपण पाहिला असेल तर पहिल्यांदा हाच नजरेसमोर येतो तो म्हणजे हा निशाणीचा बुरुज जो आहे तो. आणि त्याच्यानंतर मग मुख्य किल्ल्याकडे बालेकिल्ल्याकडे आपण वळतो. समोरच्या बाजूला मगाशी त्यांनी जी नोंद केली ती म्हणजे हा गोमुखी दरवाजा जो वक्राकार स्वरूपाचा आहे तो गोमुखी दरवाजा. आणि त्याच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिला तर तोफखाना सुद्धा साकारलेला आहे. तो थोडासा जवळ जाऊन आपण बघूयात. तोफखाना सुद्धा साकारलेला आहे. तोफखान्याची इथं कचेरी आहेत आणि हिंदवी स्वराज्याचं भगवं निशाण जे आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी दिसेल. त्यानंतर डाव्या बाजूला जर आपण वरती गेलो त्या तोफखान्याच्या इथून तर बालेकिल्ला साकारलेला दिसतोय. आणि बालेकिल्ल्याच्या इथं मागच्या बाजूला जी वास्तू दिसते ती राणी वसा म्हणून साकारलेली आहे. मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला जे आहे ते म्हणजे 2 पिलर्स आहेत. हे टॉवर सारखे 2 पिलर्स सुद्धा त्या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत. जे एकंदरीत किल्ल्याची रचना जी असते त्याच्यामध्ये किल्ल्याचा महत्वाचा दरवाजा असतो तिथून पुढे बालेकिल्ला असतो. त्याचबरोबर प्रतापगडची एक वेगळी भौगोलिक रचना आहे. त्यामुळं निशाणीचा बुरुज जो आहे तो पुढच्या बाजूला त्या तिथल्या डोंगराचं स्थान वेगळ्या प्रकारचं आहे भौगोलिक. त्यामुळे निशाणीचा बुरुज जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा फक्त प्रतापगडवरतीच आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर आपण या बाजूला सुद्धा थोडं पाहून घेऊयात. प्रतापगडला जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत. ही वक्राकार स्वरूपाची रचना आहे. महत्वाचा तो दरवाजा बालेकिल्ल्याच्या आधी लागतो त्या ठिकाणी जाण्यासाठी. आपण थोडं दुसऱ्या बाजूनं हा गड पाहूयात कसा साकारला गेलेला आहे. प्रतापगडच्या दुसऱ्या बाजूला एक चोरवाट सुद्धा आहे. मागच्या बाजूला ही चोरवाट सुद्धा साकारली गेलेली आहे. समोरून शत्रूचा जर हल्ला झाला तर चोरवाटेनं आपण बाहेर पडू शकतो अशा पद्धतीची रचना आहे. प्रतापगडवरून खरं तर राजगड जवळपास होता त्यामुळे प्रतापगडला एखाद्या शत्रूचा जर हल्ला झाला आणि तिथून निसटायचा असेल तर मागच्या बाजूला हा चोर दरवाजा सुद्धा त्या काळामध्ये करण्यात आलेला होता. तो सुद्धा चांगल्या पद्धतीने इथं साकारण्यात आलेला आहे. खरं तर प्रतापगडचं भौगोलिक वैभव जे आहे ते अजूनही अस्तित्वात आहे. निसर्ग संपन्न असा हा प्रतापगड आहे आणि तो हुबेहूब साकारणं इतकी साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. तरी सुद्धा या सगळ्या चिमुकल्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि भव्य स्वरूपामध्ये हा प्रतापगड साकारला आहे. त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.
आणि मगाशी मी नमूद केलेलं मुद्दा म्हणून ह्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील मुलं जे आहेत त्या दोघांनी हा किल्ला साकारलेला आहे. खरं तर कोल्हापूर हे पुरोगामी विचाराचं शहर आहे आणि पुरोगामित्व जे आहे हे या माध्यमातून सुद्धा दिसतंय, हे कौतुकास्पद आहे. शाहूपुरीतील घोरपडे गल्ली येथे आपण हा किल्ला पाहताय, प्रतापगड. कालच शिवप्रताप दिन झाला, म्हणजेच अफझल खानचा जो पाडाव केला शिवरायांनी 10 नोव्हेंबर 1659ला. खरं तर त्या अफझल खानाचा पाडावावरूनच प्रतापगड त्याचं महत्त्व आहे, ओळखला जातो. शिवप्रताप दिन जो आहे तो प्रतापगडवरती मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असं एक आगळंवेगळं वैभव आहे या प्रतापगडचं. आणि हा किल्ला जो आहे तो चांगल्या पद्धतीनं इथं घोरपडे गल्लीमध्ये, कोल्हापूरच्या शाहूपूर येथील घोरपडे गल्लीमध्ये साकारण्यात आलेला आहे. आपण पुन्हा एकदा या किल्ल्यावरती नजर टाकूयात. आणि मागच्या बाजूला त्यांनी सह्याद्री सुद्धा चांगल्या प्रकारे साकारलेला आहे. म्हणजे हा खरं तर गडाचा भाग त्यांनी दाखवलेला आहे. आणि नंतर सह्याद्रीचा जो डोंगर आहे ती डोंगर रांग सुद्धा चांगल्या पद्धतीने दाखवली गेलेली आहे. हिंदवी स्वराज्याचं वैभव जे आहे ते म्हणजे गडकोट किल्ले, आणि खऱ्या अर्थानं याचं जतन, संवर्धन आणि संरक्षण होणं गरजेचं आहे. युवा पिढी हे चांगल्या पद्धतीने गडकोट किल्ले साकारत आहेत. शिवछत्रपतींचा इतिहास जो आहे तो इतिहास जिवंत राहावा अशीच अपेक्षा या दिवाळीच्या निमित्तानं आपण व्यक्त करूयात. या किल्ल्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा इतिहास जिवंत राहावा अशी अपेक्षा करूयात. या बालचमूंना आपला जो इतिहास आहे स्वराज्याचा, तो इतिहास गडकोट साकारताना, त्याची प्रतिकृती साकारताना पूर्णपणे समजावा आणि भावी पिढी इतिहासाची जाणकार व्हावी आणि इतिहासातून त्यांनी शिकवण घ्यावी अशीच अपेक्षा या निमित्तानं आपण व्यक्त करूयात. कॅमेरामन रवींद्र बागलसह मी विक्रम रेपे, पुढारी ऑनलाईन, कोल्हापूर.